पुरुषांना बायकांमधल्या या गोष्टी बिलकुल आवडत नाहीत। आधीचे व्हिडिओ बायकांचं मानसशास्त्र सांगणारे होते। अनेक पुरुषांनी मला डीएम करून कळवलंय, सर पुरुषांचं पण मानसशास्त्र सांगा, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय, शेवटपर्यंत बघा। 1. तिने न मागता दिलेला सल्ला पुरुषाला बिलकुल आवडत नाही। जेव्हा बायका पुरुषांना सातत्यानं तू हे कर, हे करू नको, हे करायला हवं, ते नको करायला असं सांगतात किंवा त्याच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतात, त्याला सातत्याने सुधारणा करायला सांगतात, खरं सांगू पुरुषाला याचा त्रास होतो। लाख त्या बाईचं इंटेन्शन खूप चांगलं असेल, पण पुरुषाचं मानसशास्त्र वेगळं असतं। त्याला असं वाटायला लागतं की हिचं माझ्यावरती प्रेम नाही, विश्वास नाही, किंवा मी जसा आहे तसा हिला पसंत नाही। काही पुरुषांना तर जेव्हा बायका सतत बदल करायला सांगतात तेव्हा स्वतःमध्ये स्वतःविषयीचा न्यूनगंड तयार होतो। त्यामुळे बायकांनी बोलताना थोडीशी खबरदारी घ्यावी। 2. जेव्हा बायका कृतज्ञता व्यक्त करत नाहीत तेव्हा पुरुषाला बिलकुल आवडत नाही, कारण तो तिच्यासाठी जे काही मनापासून करत असतो त्याची पावती जेव्हा त्याला मिळत नाही तेव्हा त्याला आतून अस्वस्थ होतं। पुरुषाला आपण केलेल्याच्या बदल्यात त्याची स्त्री खुश आहे हे बघायचं असतं, पण या उलट बायका त्यानं जे काही केलेलं नाही याविषयी सतत भुनभुन करतात, तक्रारी करतात, तेव्हा त्याला आतून उसवल्यासारखं होतं। कारण पुरुषाचं मानसशास्त्र खूप वेगळं असतं। आपण गृहीत धरले जातोय याचा त्या बिचाऱ्याला त्रास होणार ना। 3. जेव्हा ती त्याच्या निर्णयात बाधा आणते। कुठलाही पुरुष जेव्हा एखादा निर्णय घेतो, पुढाकार घेतो आणि त्याची आवडती स्त्री त्याच्यात सातत्याने काही ना काही सुधारणा सुचवते, त्याच्यावरती टीका करते, तेव्हा पुरुषाला त्याचा भयंकर भयंकर त्रास होतो। त्याच्या मेंदूतली काही केंद्र जागी होतात आणि त्याला असं वाटतं की ही मला कुठल्याच गोष्टीला प्रोत्साहन देत नाही। आणि बायकांनी कायम लक्षात ठेवा, आपल्या प्रिय पुरुषाच्या योग्य निर्णयाला, योग्य पुढाकाराला तुम्ही जर पाठिंबा दिला ना, त्याच्या अंगात 1000 हत्तींचं बळ संचारत असतं। बघा, बायकांनी याचा जरूर विचार करावा आणि पुरुषाचं मानसशास्त्र समजून घ्यावं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला माझ्याकडून ऐकायला आवडेल त्याविषयी मला कमेंट करून जरूर कळवा। थँक्यू।